हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. 11वी एलिस बॅचच्या ह्या व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. ऑल राईट. सो डीएचयू अकॅडमीच्या जेवढेही 11वी कॉमर्सचे स्टुडंट आहेत त्या सर्वांसाठी ऑलरेडी आपल्या डीएचयू अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर एलिस बॅच लॉन्च झालेले आहे. ज्याच्यामध्ये फक्त 1000 मध्ये 11वीचे सर्व विषयांचे क्लासेस तुम्ही जॉईन करू शकता. त्यातला हा डेमो व्हिडिओ आपण युट्यूबवर टाकलेला आहोत. याच्या अगोदरचा सुद्धा एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल झालेला आहे याच चॅप्टरचं. बघा, चॅप्टर क्रमांक 5 आपण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हा ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे. आणि या चॅप्टर मध्ये आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग हा टॉपिक आपण डिस्कस केलेला आहे. या व्हिडिओ पासून आपल्याला स्टार्ट करायचा आहे महाराष्ट्राचा आर्थिक विकास. बट बिफोर वी स्टार्ट, काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगतो. ओके, कोणत्याही आता ह्या चॅप्टर मध्ये आपण स्पेसिफिकली महाराष्ट्राला टार्गेट करत आहोत. महाराष्ट्र शिवाय इतर राज्य पण भारतामध्ये आहेत किंवा भारताशिवाय इतर देश पण आहेत. बघा, कोणत्याही एका राज्याचं किंवा कोणत्याही एका देशाचा विकास करायचा असेल तर 10 इम्पॉर्टंट सेक्टर्स असतात. त्याच्यावर त्या प्रत्येक देशातलं सरकारचं लक्ष केंद्रित केलं जातं. राईट. जर चुकून माकून इफ इन केस तुम्ही कधी जर प्राईम मिनिस्टर झालात, MLA झालात, MP झालात, तर तुम्हाला सुद्धा याच 10 गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. ऑलराईट. आता ते 10 गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत बघा. सर्वात पहिला लिस्ट मध्ये सर्वात पहिला क्रमांक येतं ज्याचं कंपल्सरी प्रत्येक देश त्या क्षेत्राकडे लक्ष ठेवतो, तो म्हणजे त्या देशाचं कृषी क्षेत्र. जोही देश आहे त्या देशाचं कृषी क्षेत्राकडे कंपल्सरी लक्ष द्यावं लागतं, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ऍग्रिकल्चरल सेक्टर. बघा, भारत हा एक कृषी प्रधान देश आहे असं तुम्ही अनेक वर्षापासून पिढ्यापासून ऐकत आला असेल का? कारण एक टाइम असं होता की त्याच्यामध्ये भारतामध्ये मॅक्सिमम लोक शेती करत होते, ज्याचं प्रमाण हळूहळू कमी होत आहे. बट घाबरायची काही गरज नाहीये, कारण लोकसंख्या वाढी बरोबर अनेक पर्याय उद्योगधंदे करावे लागतातच. राईट. त्यामुळं जर एका देशाचा विकास करायचा असेल तर सर्वात पहिला तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे कृषी क्षेत्राकडे. त्याच्यानंतर दुसरं आहे त्या देशातील उद्योग. उद्योग म्हणजेच काय? इंडस्ट्री, ज्याच्यामध्ये अनेक उद्योग आले. राईट. कृषी शिवाय जेही बिझनेसेस आले ते सर्व ह्याच्यामध्ये आलेले आहेत. मॅन्युफॅक्चरिंग असू दे, प्रोडक्शन असू दे, पॅकेजिंग असू दे, डिस्ट्रीब्युशन असू दे, सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आले, उद्योग. राईट. त्याच्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक. राईट. त्याला इंग्लिश मध्ये म्हणता येतात FDI. इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात शॉर्ट मध्ये FDI. म्हणजेच काय? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट त्याला म्हणतात. सर, हे FDI काय असते? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असते? बघा, 1992 मध्ये जेव्हा जागतिकीकरण, उदारीकरण अस्तित्वात आलं. जागतिकीकरण म्हणजेच काय? 1992च्या अगोदर विदेशी कंपन्या भारतामध्ये येऊन उत्पादन करू शकत नव्हते. विदेशातच उत्पादन करायचं आणि तिथून वस्तू इथं आणायचं. बट 1992 ला जेव्हा जागतिकीकरण झालं, अनेक विदेशी कंपन्या आहेत ते भारतामध्ये येऊन वस्तूची विक्री करायला स्टार्ट केली, वस्तूचं उत्पादन वगैरे स्टार्ट झालं. आणि मग जेव्हा विदेशी कंपन्या आली, विदेशी कंपन्याबरोबर अनेक बाहेरचे देशातील जे मोठे मोठे व्यावसायिक आहेत, फायनान्स आहेत, त्यांनी भारतातल्या व्यवसायामध्ये, भारतातल्या बिझनेसमध्ये गुंतवणूक केली. आता उदाहरणार्थ तुमच्यापैकी काही जणांना काही गोष्टी कळणार नाहीत, बट थोडक्यामध्ये सांगतो की तुम्ही रिलायन्स इंडस्ट्रीजचं नाव ऐकलं असेल. आता रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये काय काय येतात? जसं की रिलायन्स डिजिटलचं मॉल आलं. राईट. जिओ एक अंबानीचं स्वतःच एक प्रोडक्ट आहे. राईट. आता तुम्ही जर इफ इन केस तुमच्यापैकी काही जणांना स्टॉक मार्केट कळत असेल तर त्यांच्यासाठी बेसिक काही गोष्टी सांगतो मी. जेव्हाही तुम्ही रिलायन्सचे फंडामेंटल्स चेक करता, रिलायन्स कंपनी बद्दल सर्व गोष्टी चेक करता, तर रिलायन्स कंपनीमध्ये जो ओव्हरऑल कंपनी आहे त्या कंपनीमध्ये स्वतः अंबानीचा म्हणजेच मालकांचा जो प्रमोटरचा पैसा आहे तो 50% त्यांचा स्वतःचा पैसा आहे फक्त रिलायन्स कंपनीमध्ये.
आणि 22% जर बघितलं तर बाहेर देशातील जे लोक आहेत ते रिलायन्स कंपनीमध्ये गुंतवणूक केलेले आहेत, त्याला म्हणतात FDI, राईट. बाकी रिटेल अँड अदर्स म्हणजे काय, आपल्या देशातले जे छोटे मोठे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांचं रिलायन्स कंपनीमध्ये ओव्हरऑल कंपनीचे जे कॅपिटल आहे त्याच्यामध्ये 10% हिस्सा सर्वसामान्य शेअर होल्डर्सचा त्याच्यामध्ये आहे. ऑल राईट, त्यालाच म्हणतात जे बाहेरची लोक आपल्या पैशातल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतात त्याला म्हणतात FDI. म्हणजे जर तुमच्या देशात बाहेरच्या देशातील लोकांनी गुंतवणूक केली तर तुम्हाला काय मिळतो, पैसा मिळतो, आणि पैसा असेल तरच उद्योग करता येतो, अदरवाईज नाही. त्याच्यानंतर चौथा आहे सर्व्हिस सेक्टर, ज्यालाच आपण तुमच्या सोप्या भाषेमध्ये म्हणतो सेवा क्षेत्र. आता हे सेवा क्षेत्र म्हणजेच काय, IT ची सेवा झाली असेल, फायनान्शियल रिलेटेड सेवा झाली असेल, अनेक भारतामध्ये जे कंपन्याज आहेत ते सर्व्हिस देत असतात. तर सर्व्हिस बेस्ड बिझनेस खूप सारे असतात, आपल्याला अपकमिंग लेक्चर्स मध्ये बघायचं आहे. तर तुमच्या देशामध्ये सर्व्हिस सेक्टर खूप मोठा असला पाहिजे, जसं की टाटाचं एक सर्व्हिस सेक्टर आहे की जे IT सोल्युशन्स प्रोव्हाइड करतं. TCS, नारायण मूर्तीचं एक सर्व्हिस बेस्ड बिझनेस आहे इन्फोसिस, जे की IT सर्व्हिस वगैरे प्रोव्हाइड करत असते. IT सर्व्हिस म्हणजेच काय की अनेक बाहेर देशातील जे कंपनीज असतात त्यांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड, ऍप्लिकेशनशी रिलेटेड, इंटरनेटशी रिलेटेड, सॉफ्टवेअरशी रिलेटेड जेही सर्व्हिसेस पाहिजे ते सर्व्हिस बेस्ड बिझनेस असणं खूप महत्वाचं असतं. ते सेवा क्षेत्र असणं जर तुमच्या देशामध्ये असेल किंवा इव्हन तुमच्या राज्यामध्ये असेल तर राज्याचा विकास हमखास होतो. विकास होणं म्हणजेच काय, ह्या ना त्या मार्गाने त्या राज्यातील लोकांचं उत्पन्न वाढणं किंवा त्या राज्यातल्या सरकारला कराच्या स्वरूपात जास्तीत जास्त पैसे प्राप्त होणं. ज्या ज्या सोर्सेस थ्रू त्या राज्यातील सरकारला पैसे प्राप्त होत आहेत त्याचबरोबर राज्यातील नागरिकांचं उत्पन्न वाढत आहे, ते प्रत्येक गोष्ट शासन करत असते. ऑलराईट, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे त्या राज्याचा किंवा त्या देशाचा विकास व्हायचा असेल तर पायाभूत संरचना किंवा पायाभूत सुविधा किंवा पायाभूत संरचना असणं खूप महत्वाचं आहे, ज्यालाच इंग्लिश मध्ये म्हटलं जातं. इंग्लिश मध्ये शब्द सांगले की अनेक मुलांना लगेच कॅच होऊन जातात. पायाभूत संरचना किंवा पायाभूत सुविधा म्हणजेच काय, इन्फ्रास्ट्रक्चर. आता या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय काय येते, सर्वात पहिले ऊर्जा निर्मिती असेल, त्याच्यानंतर वाहतूक सुविधा असेल, रस्ते वगैरे बांधणे, वाहतूक सुविधा. रस्त्यांचं इम्पॉर्टंट खूप आहे, भलेही तुमच्या राज्यामध्ये पैसा आहे पण रस्ताच नाही तर सर्वसामान्य दळणवळण वगैरे पॉसिबल आहे का, आन्सर असेल नसेल. संदेशवहन म्हणजेच काय, पत्रव्यवहार वगैरे होणे, लाईटचे वगैरे खांबे बसवणे, टेलिफोनचे खांबे बसवणे किंवा टावरची उभारणी करणे खूप इम्पॉर्टंट आहे संदेशवहन. हे सर्व गोष्टी पायाभूत सुविधामध्ये येतात. त्याचबरोबर काही प्रमाणात आरोग्य अँड शिक्षण सुद्धा पायाभूत सुविधामध्ये येते. शिक्षणशी रिलेटेड एक सेपरेट पॉइंट आहे, बट कुठं ना कुठं पायाभूत सुविधामध्ये ते मॅटर करते. हे गोष्टी असणं महत्वाचं आहे. एकूण किती गोष्ट सांगितलं होतं मी, 10 पैकी ते किती झालेले आहेत, 5. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं, अनेक लोक या पर्टिक्युलर क्षेत्राला अंडर इस्टिमेट करत होते, कमी लेखत होते. बट जसं 2020 लॉकडाऊन आलं किंवा कोरोना सारखी महामारी आली, अनेक राज्यांना कळलं की बाबा आपल्या राज्यामध्ये किंवा अनेक देशांना कळलं की बाबा त्यांच्या त्यांच्या देशामध्ये जो हेल्थ केअर सेक्टर आहे, ज्याला आपण म्हणतो आरोग्य विभाग, हेल्थ केअर सेक्टर, आरोग्य विभाग हा किती महत्वाचा आहे. आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा, आरोग्य विभाग हा वरचेवर कुमकुवत होत चालला आहे. त्याला जबाबदार आहे खाजगी क्षेत्रातील जे हॉस्पिटल्स आहेत, खाजगी क्षेत्रातील जे आरोग्य विभाग आहेत त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत आहे, त्यांच्याकडे चांगल्यातल्या चांगल्या सेवा सुविधा येत आहेत, ते सुद्धा कमी पैशामध्ये आजकाल चांगल्यातले चांगलं रोग जे आहेत ते बरं करत आहेत किंवा इलाज करत आहेत. त्याच्यामुळं सरकारी क्षेत्र कुठं ना कुठं मागे पडत आहे. बट काही काही राज्य असे आहेत की जिथं खाजगी क्षेत्रापेक्षा सरकारी क्षेत्र चांगलं काम करत आहेत. आज पण आपल्या भारतामध्ये पोलिओचं जे औषध असेल, तुम्ही एका खाजगी रुग्णालयात जा, पोलिओचं औषध तुम्हाला 1700 पासून 10,000 पर्यंत पोलिओचे डोसेस मिळतात. पहिलं लस, दुसरं लस, तिसरं लस, चौथी लस, पाचवी लस, असं 7 लसी घ्याव्या लागतात. बट तेच जर पोलिओची जी लस असेल लहान बाळांना द्यायची असेल ते सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मोफत मिळल्या जाते. त्यामुळं
त्या राज्यातलं आरोग्य जे सेवा आहे, आरोग्य विभाग आहे ते महत्वाचं असणं, ते सुधारित असणं खूप महत्वाचं असतं. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जेव्हा अनेक पेशंट्स जे ज्यांचं वय 60 पेक्षा 50 पेक्षा जास्त आहे, त्यांना व्हेंटिलेटर्स वगैरे उपलब्ध होत नव्हते, तर अनेक खाजगी रुग्णालय त्याचबरोबर जे आहेत सरकारी रुग्णालयामध्ये सुद्धा व्हेंटिलेटर्स उपलब्ध नव्हतात. त्यावेळेस भारतातल्या आरोग्य विभागाला जाग आली की बाबा आपल्या देशामध्ये अशा प्रकारची काही महामारी आली तर जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा 1% लोक सुद्धा बरं होतील एवढे सुद्धा व्हेंटिलेटर्स नव्हते. म्हणजे अक्षरशः आता महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे ती 16 कोटी आहे. 16 कोटी लोकसंख्या असेल तर ऍटलिस्ट मिनिमम तुमच्याकडे एक 20 लाख तरी व्हेंटिलेटर्स असायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ओव्हर महाराष्ट्रामध्ये 30 ते 35 हजारच व्हेंटिलेटर्स उपलब्ध होते, जे की 2 दिवसामध्येच फुल होऊन गेले आणि मग त्या व्हेंटिलेटर्स अभावी अनेक नागरिकांचा जीव गमवावा लागलेला आहे. आता हे कधी कळालं? काही कोरोना सारखी महामारी आल्यामुळे. त्याच्यानंतर मग अनेक राज्यांनी जे आहे अगोदरपासून व्हेंटिलेटरची उभारणी, कोविड केअर सेंटर असेल, मोठे मोठे हॉस्पिटल्स वगैरे असतील की जिथं अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर इलाज होईल त्यांनी दुरुस्ती करायला सुरुवात केली. म्हणजेच एखाद्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये आरोग्य विभाग हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. सुधारित जर असेल तर त्या राज्याची प्रगती ऑटोमॅटिकली होईल किंवा त्या देशाची प्रगती होईल. आरोग्य विभाग नंतर 7वं, ज्याच्याकडे अनेक जणांचं लक्ष जात नाही किंवा ज्याला अंडर एस्टिमेट करतात बट त्याच्या थ्रू तुम्हाला पैसे प्राप्त होतात, ते म्हणजेच पर्यटन. भारतामध्ये एव्हरी इयर करोडो लोक अनेक देशातून, विविध देशातून भारतामध्ये फिरण्यासाठी येत असतात. आता भारतामध्ये प्रेक्षणीय स्थळ कोणते कोणते आहे जिथं अनेक पर्यटन फिरायला येतात? जर धार्मिक स्थळांबद्दल जर बोलायचं असेल तर चारधाम यात्रा जी आहेत भारतामधली ती एक फेमस पर्यटन स्थळ आहे. पर्यटन स्थळ म्हणजे असंच नाही की बाबा बाहेरचे लोक येतील, भारतातले सुद्धा लोक, चारधाम यात्रा असेल तर ते भारतातले लोक करतात. दरवर्षी दक्षिण भारतामध्ये आंध्र प्रदेशमध्ये जे तिरुपती बालाजीचं मंदिर आहे तिथं अनेक भारतातल्या विविध राज्यातून लोक व्हिजिट करतात. जस्ट नाव इन रिसेंट टाइम्स मध्ये उत्तर प्रदेशमध्ये जे अयोध्या इथं राम मंदिर उभारणी करण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे सुद्धा अनेक लोक दरवर्षी तिथे जाणार, पाया वगैरे पडणार, दर्शन घेणार. त्याच्यामुळं तिथलं जे बस कंपनीज असेल, हॉस्पिटॅलिटी सेक्टर मध्ये असणारे लॉजेस असतील, त्याच्यानंतर डॉर्मॅटरीज असतील, धर्मशाळा असतील, त्यांचं किती उत्पन्न होईल, किती त्यांचा फायदा होईल. त्याचबरोबर भारतामध्ये अनेक विदेशी नागरिक जे भारतामध्ये येत असतात ते त्यांचे असे काही ठराविक ठिकाण आहेत जिथे ते आवर्जून जात असतात. नंबर 1 त्याच्यामध्ये येत असते आग्रा येथील ताजमहल. ताजमहल व्हिजिट करायला प्रत्येक विदेशी नागरिक जेव्हा भारतामध्ये येतो ताजमहल सारख्या ठिकाणी जातो. त्याच्यानंतर आहे मुंबई नंतर गोवा, अनेक राज्य आहेत. त्याच्यानंतर करंट सिच्युएशन मध्ये तुम्ही इंटरनेटवर बघत असाल अनेक जे व्लॉग करणारे युट्यूबर्स आहेत ते असं विविध देशामध्ये जात असतात. विविध देशामध्ये गेल्यानंतर तिथलं कल्चर, तिथल्या लोकांचं राहणीमान, तिथल्या लोकांचं जे क्युझिन आहे ते दाखवत असतं, म्हणजे काय लोक खाण्यासाठी प्रिफर करत असतात. आणि मग असे जेव्हा बाहेर देशातले फूड ब्लॉगर्स असतील, युट्यूबर्स असतील आपल्या देशामध्ये येतात, मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन, त्याच्यानंतर इंदोर सारख्या ठिकाणी जाऊन, नाशिक सारख्या, पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन तिथले चविष्ट खाद्यपदार्थ, स्ट्रीट फूड्स दाखवतात. त्याच्याला इम्प्रेस होऊन, त्याला इन्फ्लुएन्स होऊन अनेक लोक भारतामध्ये येत असतात. भारतामध्ये राजस्थान मध्ये सुद्धा अनेक बाहेर देशातले नागरिक आहेत ते येत असतात. म्हणजेच जेव्हा तुमच्या देशातलं पर्यटन सुविधा चांगली होईल, तुमच्या देशातले जे बाहेर देशातले नागरिक असतात किंवा स्थानिक नागरिक जेव्हा इतर राज्यात जाऊन पर्यटनाचा आनंद घेत असतात, ते जेव्हा चांगलं होईल त्याच्यामुळं पैसा सुटतो. अनेक भारतातील लोक आहेत, काही फॅमिलीज आहेत की जे वर्षभर मेहनत करतात आणि मग वर्षाच्या शेवटी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये किंवा दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये बाहेर फिरायला जात असतात. ते पर्यटनाचा आनंद जर त्यांना आला तर मग एव्हरी इयर ते जातील. आणि नॉर्मल मध्ये जर एखादी एक जरी फॅमिली जर गेली तर मिनिमम 50 ते 60 हजार रुपये ते खर्च करते. खर्च केल्यामुळे जो पैसा आहे तो खेळता असतो, राईट. आणि मग पर्यटनाला चालना मिळते आणि मग पर्यटन सुधारल्यामुळे अनेक गोष्टी सुधारत असतात. सर तुम्ही अचानकपणे हे पॉइंट कुठं चालू केला? तर हे सर्व पॉइंट्स आपल्याला या धड्यामध्ये पाहायचे आहेत अपकमिंग काही दिवसामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे जो म्हणजे 8वा, तो असेल आतिथ्य सेवा. आतिथ्य सेवाला तुम्ही म्हणू शकता हॉस्पिटॅलिटी. भारतामध्ये जे मोठे मोठे हॉटेल्स आहेत, राईट, ते सर्व हॉटेल्स
हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस पुरवतात. आता भारतामध्ये किती 5 स्टार हॉटेल्स आहेत, राईट, किती 4 स्टार, 3 स्टार, 2 स्टार हॉटेल्स आहेत, जिथं पर डे लाखो नागरिक तिथं हॉटेल्स मध्ये राहतात, स्टे करतात, जेवण वगैरे करतात आणि मग तिथून पुढचा प्रवास वगैरे करत असतात. तर आतिथ्य सेवा सुद्धा असणं खूप महत्वाचं आहे. तुमच्या देशामध्ये बिझनेस आहे, उद्योगधंदे आहेत, आणि मग जेव्हा हे फॉरेन इन्व्हेस्टर जेव्हा तुमच्या देशामध्ये राहायला येतील, त्यांना जर राहण्यासाठी, खाण्यासाठी, झोपण्यासाठी, पिण्यासाठी जर योग्य जागा नसेल, तर मग ते इम्प्रेस होणार नाहीत. आणि मग अशासाठी 5 स्टार हॉटेल सारखे, जसं मुंबईचं ताज आहे, फेमस हॉटेल आहे, ओबेराय हॉटेल आहे, फेमस हॉटेल आहे, मोरिया हॉटेल आहे, फेमस हॉटेल आहे, अशा प्रकारचे जे मोठे मोठे 5 स्टार हॉटेल्स असतात, जिथं एक रात्र तुम्हाला राहण्यासाठी 40,000, 50,000, आता मुंबईच्या जर ताज हॉटेलमध्ये बघितलं तर एक नाईटच्या स्टे साठी तिथं मिनिमम चार्जेस मी सांगालो, एक नाईटच्या स्टे साठी मिनिमम चार्जेस तिथे तुम्हाला 64,000 to 80,000 पेड करावे लागतात, राईट. इतकी मोठी ते इंडस्ट्री आहे आणि ते सेवा असणं एक अतिशय महत्वाचा पार्ट देशामध्ये मानला जातो. नॉट ॲज इम्पॉर्टंट ॲज कृषी क्षेत्र. जेवढं खर्च, जेवढं देशाचं शासनाचं लक्ष कृषी क्षेत्रावर आहे, तेवढं लक्ष तिकडे नसतं, पण कुठं ना कुठं त्याच्यावर देशाचं सरकार आहे किंवा राज्य सरकार त्याच्यावर नियंत्रण ठेवत असतं. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं ते म्हणजे मनोरंजन उद्योग. ओके, आता हे मनोरंजन उद्योग म्हणजेच काय? एंटरटेनमेंट इंडस्ट्री, मूवीज बनवणे असेल, गाणे बनवणे असेल किंवा नाटक वगैरे असेल, एंटरटेनमेंट. आता बघा, एक टाइम होतं जेव्हा लोक मूवीज वगैरे बघायचे, आता सुद्धा बघतात, राईट, युट्यूबचे व्हिडिओज वगैरे बघतात, तर दिवसभर केलेल्या कामामुळे तेव्हा लोक थकून जातात, तर त्याचा थकवा दूर व्हावा म्हणून सर्वसामान्य नागरिकांना मनोरंजनाची आवश्यकता असते, त्याच्यामुळे मूवीज, सॉंग्स वगैरे लागतात, राईट. त्यामुळं मनोरंजन उद्योग असणार आहे. त्याच्यानंतर 10वं सर्वात महत्वाचं, ज्याच्यामुळं प्रत्येक देशाचं भवितव्य घडत असतं, ते म्हणजेच शिक्षण, एज्युकेशन. प्रत्येक देशातले सरकार आहे त्या किंवा राज्याचा आहे, जर त्या पर्टिक्युलर देशाचा किंवा राज्याचा विकास करायचा असेल तर शिक्षणावर भर दिला गेला पाहिजे. जास्तीत जास्त लिटरसीचा दर वाढवला पाहिजे. मुलं शाळेला जात आहेत का, हजेरीपटावर संख्या येत आहेत का, शाळेमध्ये शिक्षण कसं आहे, काय नाही, एक्झाम्स वेळेवर होत आहेत का, चांगले एक्झाम्स कंडक्ट करण्यात आहेत का, जास्तीत जास्त वेकन्सी निर्माण करून विद्यार्थी जे शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत त्यांना चांगल्यातले चांगल्या रोजगाराची संधी उपलब्ध करणे, हा ओव्हरऑल सरकारचं काम असलं पाहिजे. शिक्षणावर फोकस करणे, हे जर 10 गोष्टी एका राज्यामध्ये असले, याच्या व्यतिरिक्त दुसरे काहीच नाही ज्याच्यामुळे त्या राज्याचा किंवा देशाचा विकास होऊ शकणार नाही. भारतामध्ये सुद्धा बघा, कोणतेही सरकार कोणतेही डिसिजन घेत असेल तर ह्या 10 सेक्टर्सलाच उद्देशून घेत असते. ऑल राईट, आता या 10 सेक्टर बद्दल आपला महाराष्ट्रात कोणता रँक आहे, कितव्या क्रमांकावर आहे, काय काय देश महाराष्ट्रातलं सरकार आहे जे महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून या 10 क्षेत्रामध्ये आतापर्यंत काय काय केलेलं आहे, काय काय करणार आहे, याच्याबद्दल आपल्याला या चॅप्टर मध्ये डिस्कशन करायचं आहे. ऑल राईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण हा लेक्चर जो आहे तो स्टार्ट करूयात. तुमच्यापैकी मॅक्सिमम कोणाला वाटलं असेल 10 पॉईंट झाले की लेक्चर संपेल, नाही, आता तर लेक्चर स्टार्ट झालेलं आहे. बघा, अशा पद्धतीने आपण आपल्या एलिस बॅच मध्ये एकदम सर्व गोष्टी डीप डाऊन डिस्कशन करणार आहोत. इफ इन केस तुम्ही 11वी कॉमर्सचे स्टुडंट असाल, जे यावर्षी 11वीची एक्झाम देणार असाल आणि तुम्हाला चांगल्यातल्या चांगलं मार्क्स स्कोर करायचे असतील, रँक यायचं असेल, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि तिथून एलिस बॅच जॉईन करा, ज्याच्यामध्ये तुमचं 11वीचं अर्थशास्त्र, 11वीचं OCM, 11वीचं अकाउंट्स, हे सर्वचे सर्व सब्जेक्ट, 3 महत्वाचे सब्जेक्ट तुमचे कव्हर होतील. बघा, आता आपल्याला डिस्कस करायचं आहे सर्वात पहिला सेक्टर ज्याच्याबद्दल आपण चर्चा केली होती, ते म्हणजे कृषी क्षेत्र. आता या पॉइंट्स मध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे की महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्र एका सर्टन पिरियड ऑफ टाइम म्हणजे 2001-2च्या प्रमाणात किती उत्पादन होत होतं आणि त्याच्या 10 ते 15 वर्षानंतर 16-17 मध्ये किती उत्पादन होतं हे आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर 2 गोष्टीवर आपल्याला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे, ते म्हणजे ऍग्रिकल्चरल सेक्टरमध्ये, कृषी क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या अडचणी आहेत, पहिला पॉइंट, आणि त्या अडचणीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं कोणते कोणते उपाययोजना राबविल्या. आता
बेसिक एक अडचण आणि त्यावरचा उपाय सांगतो. ओके, अनेक वेळा अनेक राज्यांमध्ये, महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळं पीक वाहून जाते आणि मग सरकार जे आहे पीक विमा देत असते आणि मग हे पीक वाहून जाणं ही झाली अडचण आणि पीक विमा झाला त्यावरील उपाय. ऍक्च्युअल मध्ये जर पाहायला गेलं अडचण जितकी मोठी आहे तेवढं उपाय होणार नाही, बट फुल न फुलाची पाकळी म्हणून आपल्या राज्यातले जे शेतकरी आहेत काही ना काहीतरी पैसे यावं म्हणून ते शासनाकडून आले तेवढे पैसे आपले म्हणून ते सहन करत असतात. राईट, शासन खूप कमी प्रमाणात पीक विमा देत असतं. आता याच्यामध्ये शासनाचाही दोष नाही आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचाही दोष नाही, याच्यामध्ये दोष आहे परिस्थितीचा. ओके, काय परिस्थिती आहे काय नाही आपण स्टेप बाय स्टेप चेक करूया. सर्वात पहिले चेक करा, कृषी क्षेत्र व संलग्न क्षेत्र राज्यांच्या आर्थिक विकासामध्ये प्रमुख भूमिका पार पडतात. महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, इकॉनॉमिक सर्वेनुसार कृषी व संलग्न क्षेत्रातील राज्यांचे एकूण उत्पादनाचे मूल्यवर्धित प्रमाण 2001 व 2 मध्ये 15% इतके होते. बघा, आता देशामध्ये जेवढेही उत्पादन ज्या विविध सेक्टरतून जेवढेही प्रोडक्शन व्हायले त्या एकूण प्रोडक्शन पैकी 2001 व 2 मध्ये एकूण मूल्यवर्धित प्रमाण जर पाहायला गेलं तर 15.3% होतं. थोडक्यात सांगायचं काय, जर समजा 2001 व 2 मध्ये भारतानं 100 कोटी रुपये कमविले तर त्यातले 15 कोटी रुपये कृषी क्षेत्रातून होते. साधं सिंपल आहे. जेवढेही प्रोडक्शन झालं देशामध्ये ओव्हरऑल त्या एकूण उत्पादनापैकी एकूण मूल्यवर्धित प्रमाण जर सांगायचं असेल तर ते 15% होतं. बट त्याची तुलना जर 2016-17 मध्ये जर केली तर देशामध्ये जेवढंही उत्पादन झालेलं आहे त्याच्या एकूण उत्पादनापैकी फक्त 12% इतकाच, 12.2% जे उत्पादन आहे तो कृषी क्षेत्रातून आलेला आहे. बाकी इतर काही सेक्टर्स आहेत जे 10 गोष्टी मी सांगितल्या, 10 पैकी फक्त आणि फक्त एका कृषी क्षेत्रातून 2001 व 2 मध्ये 15.3% मिळालं उत्पादन. त्याच्यानंतर 2016-17 मध्ये त्या 10 पैकी कृषी क्षेत्रातून फक्त 12.2 होतं, बाकी रिमेनिंग जे आहे ते इतर सेक्टर मधून होतं. आता प्रॉब्लेम काय राहील झालं, 2001 व 2 च्या तुलनेत 16 व 17 मध्ये कमी प्रमाणात आलेला आहे. अगोदर 15% होता, आता किती टक्के आलेला आहे, 12% आला. ह्याला कारणीभूत कोणते कोणते गोष्टी आहेत, कशामुळे आपल्या देशातील एकूण उत्पादनाचे जे मूल्यवर्धित प्रमाण आहे ते घटलेलं आहे ते इथे तुम्हाला समोर सांगण्यात आलेलं आहे. ज्याच्यामध्ये सर्वात पहिले काय सांगण्यात आलेलं आहे, जमीन धारणेचा कमी आकार व कमी उत्पादकता. बघा, आता जशी जशी लोकसंख्या वाढत आहे, राईट, ज्या प्रमाणात भारताची लोकसंख्या वाढत आहे त्या प्रमाणात शेतीचं सुद्धा प्रमाण आहे ते कमी 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 होत आहे. सर, लोकसंख्याचं आणि शेतीचं काय घेणं देणं आहे? अगोदर एक वडील होते, एका वडिलाला 20 एकर जमीन आली वडिलाच्या नावानं, त्या वडिलाला जर 5 मुलं झाले तर वडील काय करतील, 4-4 एकर वाटून देतील आणि मग एक जण 4 एकरामध्ये काय घेईल, दुसरं 4 एकरामध्ये काय घेईल, कोणी लावून देईल. म्हणजे जमीन धारणेचा कमी आकार झाला, त्याचबरोबर उत्पादकता कमी. आता जर एखाद्या भावाला शेतकरी व्हायचं नसेल, तो काय करेल, स्वतःच्या नावाचं शेतीचं तेवढं कुंपण टाकून टाकेल आणि निघून जाईल. आणि मग लावून देणं वगैरे काय करायचं, खर्चापेक्षा उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होलाले, काय मिळच नाही गेले म्हणून तो काय करतो, तसंच जमीन जे आहे तसंच पडीत देऊन टाकतो, म्हणजे पडीत जमीन ठेवतो. किंवा एक भावाचा काय विचार असेल की बाबा नाही आता शेती वगैरे होत नाही, सरळ सरळ प्लॉटिंग टाकून टाकूयात आणि शेती विकायला काढून टाकूयात, प्लॉट विकायला काढून टाकूयात आणि मग तेवढी जी जागा आहे ते सुपीक जागा काय होऊन जाते, नापीक होऊन जाते. ह्या अशा गोष्टीमुळे जे आहे ते सुद्धा उत्पादन कमी होत आहे. त्याच्यानंतर सीमांत अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्याच्या संख्येत झालेली वाढ. सीमांत अल्पभूधारक म्हणजेच काय, अल्पभूधारक म्हणजे ज्याला कमी जमीन आहे आणि सीमांत शेतकऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ. शेती जी आहे आजकाल आता लोकांना जे आहे ते शेती नको वाटत आहे, मेहनतीचं काम झालेलं आहे, बसून खायचं काम आवडत आहे सगळ्यांना, राईट. अनेक तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलाला, शेतकरी जे असतील ते त्यांच्या मुलांना असं सांगतात की बाबा सावलीतलं काम हुडक, सावलीतलं काम हुडक, कारण ते सुद्धा फ्रस्ट्रेटेड झालेलं आहे, हे काम किती मेहनतीचं आहे वगैरे. बट जर आजच्या पिढीनं म्हणजे तुमच्या जनरेशननं जर आधुनिक पद्धतीने शेती केली तर नोकरीपेक्षा कितीतरी जास्त पटीनं तुम्ही उत्पादन शेतामध्ये करू शकता. याच्याबद्दल आपण नंतर एखाद्या दिवशी डिस्कशन करूयात की मॉडर्न जे फार्मिंग होत आहे बाहेर देशामध्ये आणि आपल्या देशामध्ये होत आहे त्याच्यामध्ये कुठं आपला देश मागे राहत आहे याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करूयात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रासायनिक खते. हा अतिशय सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. रासायनिक खते
ज्याला म्हणतात केमिकल फर्टिलायझर्स अँड कीटकनाशक, ज्याला पेस्टिसाइड्स असे म्हणतात. म्हणजेच काय, केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड, रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या अतिवापरामुळे जमिनीची अवनती झालेली आहे. बघा, अनेक वेळा कीड पडली, किडा लागला असं आपण म्हणत असतो, राईट, पीक खाऊन जात असं आपण म्हणत असतो. त्याच्यामुळे आपण काय करत असतो, रासायनिक खते पेस्टिसाइडचा वापर करत असतो. पण जास्त सुद्धा त्याचा वापर करणं ते तुमच्या शेतजमिनीसाठी चांगलं राहत नाही. तुमच्या जमिनीची सुपीकता कमी होते. मग वापस खत वगैरे टाकून, गांडूळ खत टाकून, शेणखत वगैरे टाकून जे आहे ते तुम्हाला तुमच्या जमिनीची सुपीकता वाढवावी लागते. आणि मागच्या काही वर्षामध्ये रासायनिक खते व कीटकनाशकाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळं उत्पादन जे आहे ते कुठं ना कुठं वरचे वर कमी होत आहे. ऑलराईट. त्याच्यानंतर आहे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा. आता हा एक मोठा प्रॉब्लेम आहे जे महाराष्ट्रातले सरकार, महाराष्ट्रातलं शासन फेस करत आहे. ते म्हणजे शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा. म्हणजेच त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ऍग्रिकल्चरल इनडेटनेस. ऍग्रिकल्चरल इनडेटनेस त्याला म्हणतात. अनेक शेतकरी जे आहेत ते कर्जबाजारी आहेत. म्हणजे कर्ज घेऊन, सावकाराकडून, बँकेकडून कर्ज वगैरे घेऊन शेतामध्ये पीक वगैरे केलं, लावणी वगैरे केलं, सगळं झालं आणि अचानकपणे ज्या वेळेस रोपे वर आली, चांगलं रोपं 1-1.5 फूट आली, मोठ्या प्रमाणावर पाऊस आला आणि सगळंच वाहून गेलं आणि मग जे येणारं उत्पन्न होतं ते खड्ड्यात गेलं. आणि अनेक शेतकरी या कारणामुळे काय झालेले आहेत, कर्जबाजारी झालेले आहेत. ते सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर आहे. ऑलराईट. त्याच्यानंतर आहे भूसुधारणा कायदा व पीक पद्धती यांचे सदोष अंमलबजावणी. बघा, आता आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत भूसुधारणा कायदा लागू करण्यात आलेला आहे व पीक पद्धती यांचा सदोष अंमल. पीक पद्धती म्हणजेच काय, शासनामार्फत भूसुधारणा कायदा आणि पीक पद्धती म्हणजे कशा प्रमाणे तुम्ही जमिनीची राखण केली पाहिजे, काय काय गोष्टी करायला लागतात, काय काय गोष्टी करता कामा नये, हे सर्व गोष्टी शासनाने सांगितलेल्या आहेत. अनेक कीटकनाशके आहेत, अनेक पेस्टिसाइड्स असे आहेत की ज्याची परवानगी शासन वापरायला देत नाही. परंतु सर्व शेतकरी, काही काही शेतकरी असे असतात, सर्व शेतकऱ्यांवर काही काही शेतकरी अशा कीटकनाशकांचा, अशा पेस्टिसाइडचा वापर करत आहेत ज्याच्यामुळं कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त पीक येईल या आशेने ते करत आहेत. बट त्याच्यामुळे जे त्यांच्या जमिनीची धूप होत आहे, जमिनीची सुपीकता कमी होत आहे, हे त्यांना कळत नाहीये. आणि त्याच्यासाठी ते कळावं म्हणून ते त्यांची जमिनीची जी सुपीकता आहे ते टिकून राहावी याच्यासाठी भूसुधारणा कायदा निर्माण करण्यात आला होता. बट याचं एक्झिक्युशन झालं नाही, याची अंमलबजावणी झाली नाही. जे शासनाने आखून दिलेले नियम आहेत ते फक्त कागदापुरतेच राहिले. आता याला कारणीभूत कोण असेल? कारणीभूत असेल शेतकऱ्यांची मानसिकता, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन घेणे या लालसेपोटे. त्याचबरोबर रासायनिक खते विकणारे जे दुकानदार असतात, कारण अनेक रासायनिक खते विक्री करणारे दुकानदार आहेत, त्यांची जी ऍडव्हर्टायझिंग असते, त्यांचं शेतकऱ्याला समजून सांगण्याची पद्धत इतकी चांगली असते की अनेक शेतकरी जे आहेत ते मोहाला बळी पडतात. राईट. रिझल्ट येतात, गॅरंटीड आहे की तुम्ही हा पावडर वापरा, की तुम्ही हा कीटकनाशक वापरा, हा तणनाशक वापरा, किंवा हा पेस्टिसाइड्स वापरा, किंवा हा बियाण्यावर फवारणी करा, दुप्पट उत्पादन येईल, भरभराटी होईल, शेत हिरवगार होईल असं सांगतात आणि होतं सुद्धा. बट त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. मग वापस जमिनीची सुपीकता करण्यासाठी खत वगैरे घ्या अशा गोष्टी करावे लागत असतात. त्याच्यानंतर आहे कोरडवाहू जमीन आणि जलसिंचन सुविधाचा अभाव. अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांच्या शेतामध्ये विहिरी नाहीयेत, ज्यांच्या शेताच्या जवळपास कोणता कालवा, नदी वगैरे नाहीये, किंवा सिंचनाची सुविधा नाहीये, कारण सिंचन करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करावे लागतात. अनेक शेतकरी हे पावसावर आधारित आहेत. राईट. आणि मग त्याच्यामुळे सुद्धा कुठं ना कुठं उत्पादकता कमी होत आहे. त्याच्यानंतर आहे भांडवलाची कमतरता. प्रत्येक बिझनेस करण्यासाठी काय लागतो? भांडवल लागतो. आणि ते भांडवलाची कमतरता जी आहे अनेक शेतकऱ्यांकडे दिसून येते. काय म्हणणं असतं, शेत आमच्याकडे 25 एकर आहे हो, बट पैसाच नाही बिझनेस शेती करण्यासाठी, हे करण्यासाठी भांडवल लागते, ते कुठून आणावं? त्याच्यामुळे सुद्धा अनेक ठिकाणी शेती झालं तेवढं जमिनीवर करतात, बाकीची जमीन तसंच ठेवून टाकतात. त्याच्यानंतर आहे ग्रामीण विकास योजनांची अयोग्य अंमलबजावणी. बघा, ग्रामीण विकास योजना म्हणजेच काय, अनेक ग्रामीण भागामध्ये विकास योजना, विकास कार्यक्रम राबविण्यात येते. जसं की अनेक गावामध्ये बघा तुम्ही
दर रविवारी विविध कंपनीचे साहेब लोक येत असतात, विविध सरकारी अधिकारी येत असतात आणि जे सांगत असतात की बाबा कशा पद्धतीनं शेती केली पाहिजे, कशा पद्धतीने तुमच्या गावामध्ये जेही समस्या येतात त्याला सोडवणूक केली पाहिजे. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये राबविल्या जातात. तुमच्याही गावांमध्ये बघा ऍडव्हर्टाईज करणारे वगैरे वाहन येऊन मोठ्या मोठ्याने ऍडव्हर्टाईज करत असतात, हे वापरा ते वापरा. आणि हे जे ग्राम विकास योजनांची अंमलबजावणी आहे ती योग्य पद्धतीने होत नसल्यामुळं कुठं ना कुठं सुद्धा शेती मार खात आहे. त्याच्यानंतर आहे विपणन व्यवस्थेची कमतरता. बरं, या सर्व प्रॉब्लेम्सला फेस करून पैसे नसले तरी बँकेकडून घेऊन उत्पादन केलं, पाणी नसलं तरी पावसाच्या पाण्यावर आधारित शेती केली, योग्य वेळेवर पाऊस पडला, पीक आलं, सर्व झालं. बट जेव्हा आता हे आलेलं पीक विकण्याची बारी येते तेव्हा विपणन व्यवस्थेची कमतरता. विपणन व्यवस्थेची कमतरता म्हणजेच काय? बाजारपेठे उपलब्ध नसतात, सर्व शेतकऱ्यांना डायरेक्ट प्रत्यक्षपणे ग्राहकाला जाऊन वस्तू विकता येत नाहीये, त्याच्यामुळं अडत्याला दलाला वस्तू शेती पिकलेला माल आहे ते विकावं लागतात आणि मग तिथं मनमानी भावानं शेतकऱ्यापासून लाखाचा माल हजारो मध्ये ते अडत्यावर दलाल घेत असतात. शेतकऱ्याचं एकच अडचण असते, व प्रत्येक माझ्या शेतामध्ये समजा 100 किलो गव्हाचं उत्पादन झालेलं आहे, तर मी 100 किलो गहू कोणाकोणाला विकू, कोणत्या कोणत्या ग्राहकाला जाऊन विकू? प्रत्येक वेळेस 1-1 किलो विकून होऊ शकत नाही. म्हणून तो सरळ सरळ काय करतो, अडत्याला किंवा दलालाला किंवा मध्यस्थीला जाऊन वस्तू विकत असतो. आणि मग ते जे शेतकऱ्याचं हजार लाखोचं सामान आहे तो अडत्या दलाल हजारो मध्ये घेतो आणि तो लाखोमध्ये विकतो. याला कारणीभूत कोण आहे? विपणन व्यवस्थेची कमतरता. ऑलराईट. बट हे सर्व गोष्टी पुस्तकी पुरतेच आहेत. आजच्या करंट सिच्युएशन मध्ये विविध ऍप्लिकेशन्स असे आलेले आहेत, विविध गोष्टी अशा ज्याच्यामुळे शेतकऱ्याचा माल जो आहे तो शेतकरी जो डायरेक्ट ग्राहकाला विकतात. अनेक डेअरी उत्पादक असेल, भाजीपाला उत्पादक असेल, स्वतःच्या शेतामध्ये भाजीपाला वगैरे उगवतात, राईट, भाजीपाल्याची लागवड वगैरे करतात आणि मग डायरेक्ट घरोघरी जाऊन कस्टमर्सला फोनवर ऑनलाईन ऍप्लिकेशनवर ऑर्डर घेऊन त्याची विक्री करतात. हळूहळू ट्रेंड जे आहे ते चेंज होत आहे. हे सर्व गोष्टी कागदोपत्री असतात जे की आपल्याला एक वेळेस अभ्यासासाठी अभ्यासापुरते एक वेळेस विचार करावा लागतो. त्याच्यानंतर आहे हवामान बदलांचा परिणाम. आता हा हवामान बदलांचा परिणाम म्हणजेच काय? अनेक वेळा हवामान जे आहे ते साथ देत नाही, गरजेपेक्षा जास्त ऊन असेल, पाऊसच पडला नाही तरी सुद्धा जमीन नापीक होऊन जाते. सतत जर पाऊस पडला तर ओला दुष्काळ पडतो, पाऊस पडला नाही तर कोरडा दुष्काळ पडतो. म्हणजे अनेक गोष्टींना फेस करावं लागतं, ज्याच्यामुळं ऍट द एंड उत्पादन झालं नाही तर मग संपलं, प्रॉब्लेम निर्माण झाली. हे सर्व गोष्टी अशा असतात की ज्याच्यामुळं कृषी क्षेत्राला प्रॉब्लेम्स फेस करावं लागतात. आता हे सर्व झाले समस्या. आता या समस्यांवर उपाय म्हणून शासनानं आतापर्यंत काय काय काम केलं चेक करा. महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2017-18 नुसार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना. सरकारनं आतापर्यंत काय काय उपाययोजना केले? सर्वात पहिला, वाजवी दरात दर्जेदार बी बियाण्यांचे वितरण. म्हणजे सरकार जे आहे ते एकदम रिझनेबल प्राइस मध्ये जे सीड्स असतात, बी बियाणे असतात, त्याचे शासनामार्फत वितरण केलं जाते, जे की चांगली गोष्ट आहे. दुसरा, खते व कीटकनाशकांच्या विक्री केंद्रात झालेली वाढ. जे खते असतात आणि कीटकनाशके असतात, अगोदर तुम्हाला तुमच्या गावातून तालुक्याच्या ठिकाणी यावं लागत होतं आणि तिथून तुम्हाला बैलगाडीवर, जेही तुमचं छोटा हत्ती वाहन वगैरे असेल, आयसर असेल किंवा टाटा एस ऍपे असेल, कोणतेही असेल, त्याच्यामधून तुम्हाला ते तुमच्या गावाला घेऊन जावं लागत असायचं. बट आज प्रत्येक गावोगावी मध्ये कृषी सेवा केंद्र उपलब्ध झालेले आहेत, तिथून तुम्ही खते व कीटकनाशकांचे खरेदी करू शकता. म्हणजेच काय? वितरण केंद्रात झालेली वाढ. जलसिंचन सोयीचा विकास. अनेक ठिकाणी शासन जे आहे ते जलसिंचन सोयीचा विकास करण्यात येतो. अनेक शेतकरी जे आहेत आता शेती सुधारित करण्यासाठी जलसिंचन सुविधाचा वापर करत आहेत. त्यानंतर शेती पंपाचे विद्युतीकरण व मागणीनुसार वीज पुरवठा. अनेक शेतामध्ये स्वतःचं शेत पंप वगैरे लावण्यात आलेले आहेत, बोरवेल्स वगैरे आलेले आहेत. आता नुसतं बोरवेल्स करून चालत नाही, विद्युत पुरवठा लागतो. अनेक ग्रामीण भागातले लोकांची कंप्लेन असते की बाबा आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये 3 तासाचे लोड शेडिंग, 4 तासाचे लोड शेडिंग वगैरे असतात, राईट. बट शासन जे आहे, अगोदर एक टाइम असं होतं की गावातल्या भागामध्ये 12-12 तास लाईट जायची, राईट. चांगल्या चांगल्या शहरामध्ये सुद्धा 2-2 तास लाईट जायच असायची, राईट. विद्युत पुरवठा खंडित करत होता. एक जमाना होता. आता जेव्हा आम्ही स्कूलमध्ये होतो, अराउंड
5-6 ची गोष्ट आहे. तर दररोज सकाळी 7 वाजता 6 वाजताच्या आसपास लाईट जायची, सकाळी 5 वाजता लाईट जायची आणि 8 वाजता लाईट यायची. म्हणजे 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8. सकाळी 5 ते 8 लाईट नसायची. त्यानंतर 8 वाजता लाईट यायची, मग तिथून कामे चालू व्हायची आणि संध्याकाळी 5 ते 8 सुद्धा लाईट नसायची. म्हणजे 6-6 तासाचं लोड शेडिंग होत होतं. मग हळूहळू आता लोड शेडिंग ना के बरोबर झालेला आहे. अनेक गावांमध्ये आता सुद्धा 2-2 तासाचं लोड शेडिंग असतं. जर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गावातून बघत असाल तर कमेंट सेक्शन मध्ये मला तुमच्या गावाचं नाव आणि जर तुमच्या गावामध्ये आज सुद्धा लोड शेडिंग होत असेल तर किती तासाची लोड शेडिंग होते ते मला एक वेळेस सांगायचं. लोड शेडिंग म्हणजेच काय, कंटिन्युअस लाईट जात राहणं 2-2 तास 3-3 तास. बट सरकार जे आहे ते मागणीनुसार वीज पुरवठा करत आहे. अनेक गावातील लोक जे आहेत ते तहसीलदार कार्यालयामध्ये किंवा सरकारच्या शासनाच्या दरबारी जाऊन विनंती करतात की बाबा काही करून तुम्ही दिवसभर लाईट टाका, काही प्रॉब्लेम नाही. बट संध्याकाळच्या टाइमला जेव्हा पिकाला पाणी वगैरे द्यायचं असतं किंवा ज्याही वेळेस ते पिकाला पाणी देतात त्यावेळेस 2 तास 3 तास लाईट चालू ठेवा, आम्हाला पंप चालू करायचा असतो. त्यानंतर आवश्यकतेनुसार पतपुरवठा म्हणजेच काय, फायनान्शियल जे नीड्स असतात त्यांना देणं. म्हणजेच काय, जर एखाद्या शेतकऱ्यामध्ये किंवा एखाद्या वेळेस, नीट लक्ष द्या, एखाद्या वेळेस जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली ज्याच्यामुळे ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ पडला, शेतकऱ्याचं नुकसान झालं, तर पीक विमाच्या माध्यमातून शासन जे आहे ते पत पुरवठा त्यांना करत असते. त्याच्यानंतर आहे एपीएमसी, राईट. आता एपीएमसी म्हणजेच काय, ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी. आता कृषी उत्पन्न बाजार समिती. आता कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम काय आहे की त्या ओव्हरऑल गावामध्ये जिथंही आडत व्यापारी संस्था आहेत त्या आडत व्यापारी संस्था किती प्रमाणात माल घेत आहेत, किती प्रमाणात विकत आहेत, किती प्रमाणात त्या मालाचा दर असला पाहिजे काय नाही ते ठरवण्याचं काम जे आहे ते एपीएमसी करत असते. त्याचबरोबर उत्पादन निर्यात क्षेत्रे, फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र, प्रभावी वितरणासाठी श्रेणीकरण, बांधणी सुविधांची उपलब्धता, अनेक कार्य जे आहे ते कृषी उत्पन्न बाजार समिती करत असते. ज्याच्यामध्ये फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र म्हणजेच काय की कोणत्या वस्तूचं कसं उत्पादन घ्यायचं काय नाही याच्याशी रिलेटेड प्रशिक्षण जे आहे ते त्या विभागातील सर्व शेतकऱ्यांना देण्यात येते. प्रभावी वितरणासाठी श्रेणीकरण व बांधणीची सुविधा उपलब्धता, शेतकऱ्यांनी पिकवलेला माल कुठं विकायचं, बांधणी कशी करायची काय नाही, हे सर्व गोष्टी एपीएमसी करत असते. त्याचबरोबर कृषी उत्पादन निर्यात क्षेत्र, एपीएमसीचं काम सर्वात मोठं आहे की शेतकऱ्याने पिकवलेला माल घेणे आणि ते निर्यात करण्यासाठी जे त्यांचे काही क्षेत्रे वगैरे आहेत त्याची सुद्धा उपलब्ध शेतकऱ्यांना करून देते एपीएमसी. बट एपीएमसी पेक्षा जास्त जे प्रायव्हेट सेक्टर आहेत ते जास्त काम करत असतात. त्याच्यानंतर आहे प्रसार माध्यमांद्वारे कृषी विषयक माहितीचा प्रसार करून कृषी व्यवसाय हा नफा देणारा व्यवसाय आहे अशी दृष्टिकोनाची निर्मिती. बघा, अनेक जे शेतकरी आहेत त्यांचे विद्यार्थी किंवा त्यांचे मुलं म्हणा, ओके, त्यांचं एकच प्रॉब्लेम असते की यार शेतीमध्ये लई मरावं लागणार आहे, उत्पादन नाही काय नाही, आमचे वडील दिवसभर शेतामध्ये राबवत असतात. आणि मग प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला जर विचारलं तर तो म्हणत नाही. एका डॉक्टरच्या मुलाला विचारलं तर तो कदाचित म्हणू शकेल मला डॉक्टर व्हायचं आहे. एखादा क्रिकेटरच्या मुलाला विचारलं तर हमखास म्हणेल मला क्रिकेटर व्हायचं आहे. ऍक्टर्सला एखादा हिरो हिरोईनला किंवा नटीला विचारला तुला काय व्हायचं तर तो 100% नेपोटिझम, त्याला सुद्धा तेच व्हायचं. बट शेतकऱ्याच्या मुलाला जर विचारलं शेतकरी व्हायचं आहे का तर तो म्हणत असतो नाही मला शेतकरी व्हायचं नाही, कारण तो त्याच्या वडिलांना बघत असतो. वडील सतत टेन्शन मध्ये असतात, सतत भुकत असतात, सतत काही ना काही त्यांच्या मागे जे आहे चालूच असते. आता हा जो दृष्टिकोन आहे तो बदलण्यासाठी शासनानं प्रसार माध्यम मीडियाचा, टीव्हीचा वगैरे वापर करून कृषी विषयक माहिती प्रसार करून कृषी व्यवसाय हा नफा देणारा व्यवसाय आहे असं दृष्टिकोनाची निर्मिती केल्या जाते. अनेक वेळा बघा तुम्ही टीव्हीवर बातमी ऐकलं असाल की एका शेतकऱ्यानं कोथिंबीर विकली आणि मग कोथिंबीर विकून 35 लाख रुपये कमवले, 60 लाख रुपये कमवले, हळदीची लागवड करून 40 लाख रुपये कमवले, टरबुजाची लागवड करून 50 लाख रुपये कमवले. अशा गोष्टी, अशा शेतकऱ्यांची मुलाखत घेणं, त्यांनी कशा पद्धतीचा वापर केला, काय काय गोष्टी त्यांनी फॉलो केले काय नाही, हे सर्व गोष्टी प्रसार माध्यमामध्ये सांगण्यात येत असतात, जेणेकरून कृषी व्यवसाय हा नफा व्यवसाय देणारा व्यवसाय याची निर्मिती, याचा दृष्टिकोन करणे. आणि ऍक्च्युअल मध्ये सुद्धा तसंच आहे. कृषी व्यवसाय जो आहे तो सर्वात जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे, राईट. या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व गोष्टी डिस्कस केला. आय होप तुम्हाला सर्व पॉइंट्स, सर्व गोष्टी क्लिअर झाले असतील.
नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत आपला दुसरा पॉइंट, तो म्हणजे आहे उद्योग. याच्याशी रिलेटेड काही व्हिडिओज युट्यूबवर असतील, बाकी सर्व व्हिडिओज जे आहेत ते आपल्या ऍप्लिकेशनवर एलिस बॅच मध्ये असतील. फक्त 1000 बॅचची फीस आहे, फटाफट परचेस करून घ्या. काहीच महाग नाहीये. तुम्ही जेवढा फीस तुमच्या ऑफलाईनला वगैरे पेड करता त्याच्यापेक्षा कमी फीस आपल्या एलिस बॅचची आहे. 11वीच्या विद्यार्थ्यांना एलिस बॅच आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना बिग बुल बॅच आहे. आता जरी घेतला नाही तुम्ही 12वीला तुम्ही येणार आहातच, कारण आपण एकदम कमीत कमी फीस मध्ये क्वालिटी कंटेंट देतो. महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर यावर्षी ऑल ओव्हर महाराष्ट्रातून आपल्या DH2 अकॅडमीचे जवळपास 35 स्टुडंट्स विविध कॉलेजेस मधून फर्स्ट सेकंड थर्ड आहेत. आणि आमचं टार्गेट आहे की तू सुद्धा जो हा व्हिडिओ पाहिलास तू सुद्धा तुझ्या कॉलेजमधून फर्स्ट यावं. ऑलराईट, चला भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडतं युट्यूब चॅनल DH2 अकॅडमी. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. बेस्ट ऑफ लक, भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.